महाराष्ट्रातील जनता बिग बॉस मराठी सीझन 5चं खूप जास्त प्रमाणामध्ये आतुर आहे आणि वाट देखील बघत आहे। ऑलमोस्ट 1.5 वर्ष झालेलं आहे, पण बिग बॉस मराठीचा कुठलाही सीझन आलेला नाही। पण त्यात आता बिग बॉस मराठी सीझन 5 हा येणार आहे, पण त्यात आता एक गोंधळ असा झालेला आहे की यावर्षी देखील बिग बॉस मराठीच्या TRPवर थोडासा फरक पडण्याची दाट शक्यता आहे। नेमकं कारण काय तेच या व्हिडिओमध्ये तुम्हाला जाणून घ्यायचे। त्याआधी आपलं एक टार्गेट आहे, ते टार्गेट असं आहे की आपल्याला लवकरात लवकर 1000 सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत, कारण की आपला सध्या बेस छोटा आहे। आपल्याला खूप काही गोष्टी तुमच्यासाठी आणायच्या, त्यासाठी आपल्याला सबस्क्रायबर्स लागणार आहेत। तर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल आपल्या चॅनलला तर सबस्क्राइब करा। तर चला मुद्द्याकडे वळूया। तर प्रॉब्लेम असा झालेला आहे की बिग बॉस मराठी सीझन 5चा प्रोमो येण्याआधीच आता दाट शक्यता अशी झालेली आहे की बिग बॉस OTT सीझन 3चा, जो की हिंदीचा मेनस्ट्रीम म्हणजे पूर्ण इंडियामध्ये बघितला जातो, पूर्ण जगामध्ये बघितला जातो, ह्याचा प्रोमो यायची दाट शक्यता निर्माण झालेली आहे। आणि जसं की तुम्हाला माहिती आहे की बिग बॉस मराठी सीझन 4च्या वेळेस जसं त्यांनी जो यांचा बिग बॉस 16 लॉन्च केला होता, त्या 16 सोबतच मराठी बिग बॉस 4 आलं होतं आणि त्याचा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये फरक हा मराठीच्या TRPवर पडला होता। आणि कुठे ना कुठेतरी यावेळेस देखील तीच दाट शक्यता निर्माण झालेली आहे की यावेळेस देखील OTT यावेळेस लवकर येणार आहे आणि आपला मराठीचा बिग बॉस हा लॉन्च होणार आहे त्याच काळामध्ये। तर कुठे ना कुठेतरी यावेळेस देखील बिग बॉस मराठी सीझन 5च्या TRPवर थोडा का होईना फरक पडण्याची दाट शक्यता आता निर्माण झालेली आहे। मला असं वाटतंय काही ना काही करून असे वेगळ्या प्रकारचे कंटेस्टंट ह्यांनी आणावेत, किंवा थोडीशी जे टास्क आहेत किंवा त्याच्यामध्ये घरामध्ये काय गोष्टी होत आहेत या सगळ्यांमध्ये थोडासा चेंज केला पाहिजे, जेणेकरून की जी आपली मराठी जनता आहे ती हिंदीकडे ट्रान्सफर न होता आपल्या मराठी बिग बॉसला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये बघेल आणि त्याला जे ग्रँड सक्सेस बनवायचा प्रयत्न करेल। तर मित्रांनो, हेच होतं आपलं मत आणि हेच एक बातमी आपल्यासमोर आलेली आहे। तर तीच तुम्हाला सांगायचा प्रयत्न मी केला होता। आपलं सबस्क्रायबर टार्गेट नक्की पूर्ण करा। मित्रांनो, तुमचं काय मत आहे ते देखील कमेंटमध्ये कळवा, कारण तुमचं मत खूप महत्त्वाचं आहे। मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।